मित्रांनो, आजचा दिवस महाराष्ट्रासाठी सोन्याचा आहे. आज तुकाराम बीज. आजच्या दिवशी देहूमध्ये लाखो वारकरी जमतात आणि भर दुपारी 12 वाजता आकाशाकडे डोळे लावून बसतात. यामागे एक प्रचंड मोठी घटना आणि इतिहास दडलाय. ते वाट बघतायत त्या विमानाची, जे आजच्याच दिवशी म्हणजे फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकोबारायांना न्यायला आलं होतं. ही गोष्ट आहे 1650 सालची. तुकाराम महाराजांना समजलं होतं की आता जायची वेळ आलीये. त्यांनी सकाळीच सगळ्या गावाला सांगितलं, आज कीर्तनाला या, आजचा दिवस शेवटचा. लोक जमा झाले, कीर्तन रंगात आलं, विठ्ठलाचा गजर सुरू झाला आणि बरोबर दुपारच्या वेळेस एक प्रचंड तेज आकाशातून खाली उतरलं. इतिहासात याची नोंद आहे की साक्षात विठ्ठलानं आपल्या लाडक्या भक्तासाठी, तुकोबारायांसाठी पुष्पक विमान पाठवलं होतं. जगातले बाकीचे लोक मृत्यू पावतात, पण वारकरी संप्रदायात अशी श्रद्धा आहे की तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले. या घटनेची साक्ष आजही देहूमध्ये मिळते. तिथे इंद्रायणीच्या काठावर एक नांदुरकीचं झाड आहे. असं म्हणतात की तुकोबाराय वैकुंठाला जाताना या झाडाखाली बसले होते. आजही तुकाराम बीजेच्या दिवशी बरोबर दुपारी 12:02 हे झाड आपोआप हलायला लागतं. हजारो भाविक दरवर्षी या चमत्काराचं साक्षीदार होतात. जणू काही ते झाड आजही तुकोबारायांना निरोप देतंय. याचा अर्थ एकच, माणसाची भक्ती आणि कर्म एवढं मोठं असावं की खुद्द देवानं तुम्हाला न्यायला यावं. तुकोबारायांनी जाताना जगाला एकच सांगितलं, आम्ही जातो आपल्या गावा, आमूचा रामराम घ्यावा. आज त्या जगद्गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊया. ज्यांना वारकरी संप्रदायाचा अभिमान आहे त्यांनी कमेंटमध्ये जगद्गुरू तुकाराम महाराज नक्की लिहा. राम कृष्ण हरी.